हॅलो, नमस्कार. मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर चला, आज आळूच्या वड्या बनवायच्या आहेत. आत्या सासूबाई आल्या होत्या, त्यांनी आळूचे पानं आणले होते. कशा आळूच्या वड्या बनवायच्या त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची घेतली, भरपूर लसूण घेतला आणि जिरे घेतले, बारीक वाटण करून घेतलं. चिंच गरम पाण्यामध्ये भिजत टाकली, कारण चिंच टाकल्यानंतर आहे ना घशाला आळूच्या वड्या खाजवती नाही, नाही तर खाजव येते. आणि चिंच नसेल ना तर तुम्ही लिंबाचा रस घेतला तरी चालेल. तर बेसन पीठ घेतलं होतं, त्याच्यामध्ये जरा आपलं तांदळाचं पीठसुद्धा घेतलं. तांदळाच्या पिठाने ना आळूच्या वड्या एकदम कुरकुरीत आणि कडक होतात. त्या पिठामध्ये मी लाल तिखट थोडीशी टाकली, धना पावडर, हळद पावडर आणि जे काही वाटण केलेलं होतं हिरवी मिरची, अद्रक लसूण ते टाकून घेतलं. चवीनुसार मीठ टाकलं, चिंचेचं पाणी टाकून व्यवस्थित असं बेसन पीठ तयार करून घेतलं. एकदम पातळ बेसन पीठ तयार करायचं नाही आहे, तर जरा घट्टच ठेवायचं आहे. मी कसं केलं आहे त्याच पद्धतीने ठेवायचं. आळूचे पानं छान असे धुवून घेतले 2-3 पाण्याने आणि असे शिरा काढून घ्यायच्या आहे, म्हणजे आळूच्या वड्या एकदम छान येतात, नाही तर मध्येच तुटून जातात. तर बघा, मी अशा पद्धतीने आळूच्या पानांच्या शिरा सर्व काही काढून घेतल्या. आळूच्या वड्या तयार झाल्यानंतर आपल्याला वाफवून घ्यायच्या आहे. तर चाळणीला तेल लावून घेतलं, म्हणजेच खाली चिटकणार नाही आळूच्या वड्या. तर बघा, अशा पद्धतीने मिश्रण घट्ट करायचं आहे, खूप पातळ करायचं नाही. पातळ असलं तर आळूच्या वड्या व्यवस्थित होणार नाही. तर बघा, असे उलटं पान ठेवायचं आहे आणि त्याला आहे ना सर्व काही बेसन पीठ आपण तयार केलेलं मिश्रण आहे ना ते सर्व लावून घ्यायचे. 2 पानं ठेवायचे, एक तिकडच्या बाजूने ठेवायचं, एक इकडच्या बाजूने. त्याच्याच नंतर मग असं फोल्ड करायचा, त्यालासुद्धा बेसन पीठ आणि ते लावून घ्यायचे. तर व्यवस्थित रेसिपी बघून घ्या, म्हणजे तुम्हाला पण करायला आणि अशाच पद्धतीने बनवायचे. त्याच्याच नंतर असे रोल बनवताना पॅक करायचा, एकदम असा लूज रोल बनवायचा नाही आहे. तर बनवताना व्यवस्थित दाब द्यायचा आहे दोन्ही हातांचा आणि अंगठ्याने असा रोल बनवायचा आहे. साईडला किनारीला गेल्यानंतर थोडंसं तिथेसुद्धा आपल्याला असं बेसन पीठ लावायचं आहे, म्हणजे व्यवस्थित अशी पॅकिंग होते. दोन्ही साईडला बेसन पीठ लावून आणि जे काही आपण ज्याच्यात वाफवायचं आहे ना त्या भांड्यामध्ये ठेवून घ्यायचे. तर मी चाळणीमध्ये वाफवते. चाळणी नसली तर तुम्ही इडली पात्रामध्ये वाफवलं तरीही चालेल. तर असं कढई घेतली, कढईमध्ये पाणी टाकलं, त्याच्यात लिंबू टाकलं आहे, कारण कढई काळी पडायला नको म्हणून. चाळणीमध्ये आळूच्या वड्या ठेवून घ्यायच्या आहे. त्या पाण्यावरती ते चाळण ठेवून वरती झाकण ठेवून आणि छान अशा वाफून द्यायच्या आहे. तर बघा, अशा पद्धतीने वाफायला ठेवायच्या आणि छान वाफून द्यायच्या. कच्च्या ठेवल्या तर घशाला खाजव येते. तर बघा किती मस्त अशा वाफल्या आहे. त्याच्याच नंतर हे काठापदराच्या साडीची इस्त्री केली होती. तर कालपासून वरतीच साडी होती, कारण पाण्याचा फवारा मारून इस्त्री केली जाते ना, त्याच्यामुळं मग म्हटलं ओलीच ठेवायची. तर आता छान अशी सुकली आहे आणि व्यवस्थित पॅकिंग करून ठेवून देते. इथे हौसाचं चाललं आहे फरची पुसायचं काम. घरातले सर्व काही काम आवरून झाले आणि छान अशी मी इथे तयारी केली. काठापदराची साडी नेसली, मला जरा बाहेर एका कार्यक्रमाला जायचं आहे. तर मग म्हटलं चला, छान तयारी तर केली, काठापदराची साडी नेसली, मग म्हटलं तिच्यावरती आपण नथ घालूया. तर इथे बघा, माझ्याजवळ आहेत ह्या 3 प्रकारच्या 3 नथी आहेत. नथी दीदीने मला ह्या सरप्राईज पाठवलेल्या आहे, तर कालच आल्या आहे. तर मग म्हटलं चला तुम्हाला सुद्धा दाखवूया. तर खूप छान अशा नथी आहे, बनवून घेतलेल्या आहे. त्या ताईंचं नाव आहे साज शृंगार बाई साक्षी. तर साक्षी पवार ताई आहेत, त्या ताईंकडून आहे ना ह्या नथी दीदीने बनवून घेतलेल्या आहे. त्यांना मेसेज केला होता का मावशी अशा अशा प्रकारच्या माझ्या मम्मीसाठी नथी बनवून द्या. तर त्या ताईने ना खूप छान अशा नथी बनवून दिलेल्या आहे. त्या ताईंचं नाव आणि फोन नंबर आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तुम्हाला सुद्धा अशा नथी म्हणा किंवा त्या खूप वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी बनवतात, सर्व ज्वेलरी मी आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहे. बुगड्या बनवतात, त्याच्याच नंतर इथे कानांना लावण्याचे वेल राहतात किंवा साखळीचे वेल, गळ्यातले हार, पैंजण, सर्व मोत्याची ज्वेलरी बनवून देतात. तर बघा किती छान अशी नथ बनवून दिली आहे. स्प्रिंगची नथ आहे, म्हणजे नाकाला होल नसलं तरीही काही आहे. तर बघा किती छान नथ आहे आणि सर्व मोत्याचं वर्क आहे. मध्ये असा छान असा खडा टाकलेला आहे. आपल्याला जशी ज्वेलरी पाहिजे ना तशी ती ज्वेलरी स्वतः त्यांच्या हाताने बनवतात. तर दीदीने सांगितलं आणि लगेच त्यांनी त्या बनवायला घेतल्या आणि पाठवल्या. तर बघा किती सुंदर असं आहे. बघा, मागच्या साईडला अशी स्प्रिंग आहे.
तर मग म्हटलं चला तुम्हाला सुद्धा दाखवूया. तिन्ही नथी खूप छान आहे. आणि आता कसं सणवार सुरू झाले, त्याच्याच नंतर लग्न सराई येईल आणि सणावाराला आपण काठापदराची साडी नेसतो, लग्नामध्ये सुद्धा काठापदराची साडी नेसतो. काठपदराची साडी नेसल्यानंतर मग नथ आलीच पाहिजे, तेव्हाच तर पूर्ण शृंगार छान वाटतो ना. तर त्याच्यामुळं मग दीदीने मला पाठवलंय. आणि आता काही सोनं घेणं शक्य नाहीये, सोन्याला काय भाव आहे आपल्याला सुद्धा माहितीये. तर आता एक एक करून तिन्ही नथी मी तुम्हाला घालून दाखवणार आहे. तर बघा जवळून दाखवते कशी नथ दिसते, नक्कीच कमेंट मध्ये सांगा. खूप छान नथी आहे. काठापदराची साडी म्हणा किंवा नऊवारी, त्याच्यावर नथ छानच दिसते. आणि ज्या कोणत्या ताई मैत्रिणी सुद्धा आता ही नथ रक्षाबंधनला एखादी घालणारच तिन्हींपैकी. बघा किती छान दिसत आहे ना. आता या तिन्ही नथीपैकी एक कोणती तरी नथ घालून आणि मी कार्यक्रमाला जाणार आहे. तर साडी पण मस्त नेसली, मग म्हटलं चला नथ सुद्धा घालूया. मोत्याच्या बांगड्या सुद्धा बनवतात, वेल वगैरे सर्वच काही बनवून देतात. तर खूप सुंदर अशा नथी आहे. वर्क खूप छान आहे, मला त्यांचं वर्क खूप आवडलं. पूर्ण मोत्यामध्ये बनवेले ना, तर बघा किती छान दिसतंय. तर चला भेटते नंतर. एकदम मस्त अशा आळूच्या वड्या वाफल्या आहे, कच्च्या ठेवायच्या नाही, नाही तर आहे ना घशाला खाज येते. तर इथे ना आता मी छोटे छोटे असे बारीक त्याचे पीस करून घेते, म्हणजे कापून घेते. आणि तुम्हाला तळायचे असेल ना तेलामध्ये, तर तुम्ही तेलामध्ये तळू शकता किंवा तव्यावरती थोडंसं तेल टाकून आणि फ्राय करायचे असेल ना, तर तसं सुद्धा करू शकता. तर आता नाही ते मी तव्यावरती थोडं तेल टाकलं आणि छान असे फ्राय बनवून घेणार आहे. आळूच्या वड्या बनवून आणि मस्तपैकी एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या 8 दिवससुद्धा एकदम छान लागतात. मग जेव्हा कधी आपल्याला जेवायला बसायचं आहे का पटकन तेलामध्ये तळून घेऊ शकता किंवा तव्यावरती असं फ्रायसुद्धा करून घेऊ शकता. तर खूप छान लागतात आळूच्या वड्या. तर मी आले आता किचनमध्ये. आधीने मला मस्तपैकी 1 कप चहा बनवून दिला, मी चहा घेतला. आता स्वयंपाकाला लागते, भांडेसुद्धा लावायचे आहे. वरण भाताचा कुकर लावते आणि आळूच्या वड्या बनवून ठेवल्या आहे दुपारीच, म्हणजे आता वरण भात करते, पोळ्या करते. हे बघा यांनी आज सुद्धा फ्रूट्स आणले, दुपारी आणल्याबरोबर पण कापून खाल्ले. आणि कालचा व्हिडिओ बघितल्यानंतर 2-3 ताईंच्यातनं कमेंट आल्या का ताई तुमची तब्येत बरी नाही, तर तब्येतीची काळजी घ्या, चेहरा खूप सुकल्यासारखा आहे. तर ताई कालच मी सलाईन लावून आले. जरा ना मला बरंच वाटत नव्हतं, थोडीशी अशी दगदग, म्हणजे असं आळस अंगामध्ये आला होता, असं फ्रेश वाटतच नव्हतं. तर मग काल सलाईन लावून आल्यामुळे ना आता छान वाटतंय, फ्रेश वाटतंय. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता इथे वरण भाताचा कुकर लावून देते. वरण कुकरला लावते आणि भात पातेल्यामध्ये घालते. एका कार्यक्रमाला बाहेर गेले होते, आल्यानंतर आहे ना मग तीच साडी ठेवली, साडी काही चेंज वगैरे केली नाही. म्हटलं आता आहे ना स्वयंपाक वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतरच साडी चेंज करील. तर खूप छान ही साडी आहे आणि अंगावरती घातली ना का अशी एकदम पातळ आहे तशी नाही, काठापदराची म्हणून तर वाटतच नाही. एकदम हलकी फुलफुलीत साडी आहे, खूप मस्त साडी आहे. आणि मी जी मोत्याची नथ घालून गेले होते ना, तर खूप ताईंनी माझी ती नथ नवाजली, म्हणे खूप छान नथ आहे ताई. असं माझ्या आयुष्यात कधीच घडलं नाही, असं पहिल्यांदाच रात्री घडलं. का रात्रभर मला झोप आली नाही, म्हणजे दिवसा कसं माणूस जागे असतं, असं मी रात्रभर पूर्ण रात्र जागून काढली आहे. ह्या कुशीच्या त्या कुशीत, त्या कुशीच्या ह्या कुशी झोपले तरी रात्रभर झोप नाही. रात्रभर घड्याळ बघायचे, आत्ताच झोप लागल मगच झोप लागेल, पण काही झोप लागलीच नाही. शेवटी मला पहाटे 4:30 वाजता झोप लागली. तर यांना पण मी म्हटलं का मला रात्रभर झोप नाही, तर हे म्हणे तू काही विचार करीत असेल. तर म्हटलं कसला विचार वगैरे काहीच नाही, पण मला झोपच आली नाही म्हटलं. म्हणजे असं सुद्धा कधी कधी होतं. ऑफिसवरतून येताना यांनी मेथीची जुडी आणली, वांगे आणले, हिरवी मिरची आणि मस्तपैकी कोथिंबीरसुद्धा आणली. तर आता नाही ते मी हे सर्व काही भांडे लावून घेते एकीकडे. आता काही भांडे खूपच ओले पाठीमधले, तर ते भांडे ना सर्व पुसून आणि त्याच्यानंतरच ट्रॉल्यांना लावणारे. असे ओले भांडे ट्रॉल्यांना लावले ना तर मग काय होतं, ट्रॉल्यासुद्धा गंज पकडतात. तर इथे ना सर्व भांडे वगैरे लावून दिले आणि किचन बघा किती मस्त रिकामा झालेला आहे. त्याच्याच नंतर इथे वरणाला फोडणी देऊन घेतली, भात झालेला आहे. आता पोळ्या बनवायच्या आहे आणि मस्त अशा आळूच्या वड्यासुद्धा तळून घेते आणि पुन्हा एक भाजी बनवते. हे बघा इथे माझा स्वयंपाक झालाय, वरण भात केला, पोळ्या झाल्या.
तव्यावरती आळूच्या वड्या मस्त अशा कडक व्हायला ठेवल्या आहेत. थोडंसं तेल टाकलंय आणि तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर चला माझा स्वयंपाक झाला आहे. आणि आत्ता जरा पाऊससुद्धा बाहेर पडला होता इथे. ही थोडीशी भाजी ती भरून ठेवते. मेथीची भाजी तिकडे निवडायला घेतले हॉलमध्ये. थोडासा खोकला आहे. आवाज बंद केला ना. जेवायचं का नाही? जेवण करू आज हे एकटेच ऑफिसमध्ये आज मी घरी होते आणि हे एकटेच ऑफिसमध्ये होते. थोडंसं बोलावं काहीतरी. थोडी गर्दी कमी आहे ऑफिसमध्ये आता पावसामुळं कामामुळं. शेतकरी जरा कामात आहे त्याच्यामुळं आवण्या चालू आहेत त्याच्यामुळं मग हेच एकटे होते आणि मी घरी होते. आता थोडी मेथीची भाजी निवडायची बाकी आहे पण ठेवून देते. आधी जेवण करतो. भूक लागली आहे. 7:45 वाजले. तर चला आता ह्या व्हिडिओचा सुद्धा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री. शुभरात्री.